नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. बाबा आसूस भागामधील एक मठ चालवत होता एक बाबा. नाव होतं प्रसाद तामदार. प्रसाद तामदार नावाचा हा जो ढोंगी बाबा, ढोंगी साधू होता, त्यांनी महिलांचं शोषण केलंय, महिलांचा विनयभंग केलाय. हा नालायक माणूस मोबाईल घेऊन महिलांचे प्रायव्हेट क्षणही बघत होता. आणि असं असताना तिथं महिला जात होत्या का? म्हणजे पार आसाराम बाबा, राम रहीम बाबा हे सगळे अनुभव आल्यानंतरही आपण बाबा बाबा का करतोय? आपण शिकलेलो आहोत, आपल्याला समोर दुनिया दिसतीये, काय चाललंय, रोज आपण टीव्हीवर वेगवेगळ्या गोष्टी बघतोय. असं असताना कोणता हा बाबा? आणि एवढा घाणेरडा, तिथं तो जादूटोणा करतोय, महिलांचा विनयभंग करतोय, अजून काय काय बाहेर निघेल. आता तर गुन्हा दाखल झालाय बावधान पोलीस स्टेशनला, परंतु अजून काय काय त्या मठातनं निघेल सांगता येत नाही. मी खरंच माझ्या महिला भगिनींना, आई बहिणींना मी हात जोडून विनंती करते, बाबांच्या नादी नका लागू. नालायक हे कसले साधू संत जे बायकांचं शोषण करतात, बायकांवर बलात्कार करतात, बायकांना वेठीस धरतात, बायकांचे व्हिडिओज काढतात. हे बाबा, पण अशा बाबांना तुम्ही मठ चालू देताय, तिथे आजूबाजूचे त्याचे भक्तही होतात. हे बरोबर नाहीये. तेव्हा पोलिसांनी या बाबाला, म्हणजे या प्रसाद तामदारला कडक शासन केलं पाहिजे की पुन्हा कोणी पुण्यामध्ये, पुण्याच्या आसपास असा हा ढोंगी बाबा निर्माण नाही झाला पाहिजे. आणि जर असा झाला आणि किंवा कायद्याने त्याला माफ केलं तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरून तो जिथं असेल त्याला जोड्याने मारू.